संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेला व शांतता आणि पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या येऊर वन परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ, बंगले, लग्नाचे लॉन्स असून येथे मोठ्या प्रमाणात रात्रभर पार्ट्याचा, मोठ्या प्रमाणात डीजेचा आवाज, रात्रभर चालणारे क्रिकेट, टर्फ तसेच दारू विक्रीसह मोठ्या प्रमाणात कर्कश आवाजात धांगडधिंगा सुरू असतो। यामुळे येथील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील असलेल्या हवाई दल स्टेशन व उपग्रह दळणवळण केंद्र यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे। तसेच बिबट्याच्या आदिवासाचे ठिकाण अशी ओळख असलेल्या येऊरमध्ये रात्री ग्रामस्थ व्यतिरिक्त इतर वाहनांना परवानगी नसतानाही सर्रास इतर वाहनांना येऊरमध्ये प्रवेश दिला जातो। वाहनांची रात्रभर ये-जा तसेच अतिशय प्रखर स्वरूपाची रोषणाई, गोंगाटाचा त्रास यामुळे निशाचर प्राणी, पक्षी पूर्वीप्रमाणे येऊरमध्ये दिसत नाहीत। तसे हॉटेल, टर्फच्या आतील भाग दिसू नये म्हणून उभारण्यात आलेल्या उंच संरक्षक भिंतीमुळे प्राण्यांचे वहिवाटाचे मार्ग बंद झालेत। महानगरपालिकेच्या आशीर्वादाने अनधिकृत हॉटेल व बंगले यांना 24 तास पाणीपुरवठा होत असताना येथील आदिवासी बांधवांना मात्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे। काही दिवसांपूर्वी येऊर परिसरात पार्टीसाठी गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणीला जबरदस्तीने मद्य पाजून तिच्यावर 2 जणांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे। या घटनेचा निषेध करत येऊर के सन्मान में काँग्रेस मैदान में या शीर्षकाखाली ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली दौरा करण्यात आला। यावेळी येऊरमध्ये असलेले अनधिकृत हॉटेल, रिसॉर्ट, टर्फ, बंगले, लग्नाचे हॉल, लॉजिंग दाखवत त्यांच्यावर कारवाई करून जमीनदोस्त करण्याची मागणी ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केली। आता नुकतंच एक 5 स्टार हॉटेल सुरू होत आहे, काम चालू आहे। कुठे आहे ते 5 स्टार हॉटेल? आता चालू आहे ते, तिथे जायचं आहे आपल्याला। हां, 5 स्टार हॉटेल चालू होतं। या येऊरमध्ये असंख्य शेकडो बंगले, शेकडो क्लब्स, शेकडो मटक्याचे धंदे, शेकडो दारूचे धंदे, शेकडो लॉन्स याच्यामध्ये सगळे हे निर्माण झालेले आहेत। वैयक्तिक बंगले, हे बंगले 90% भाड्याने दिले जातात। राजरोजपणे इथे रेव पार्ट्या चालतात आणि मग पोरं-पोरी यांच्यामुळे मग ही भानगडी होऊन रेप होतात। आमचा मुद्दा हाच आहे की येऊर जर वन्यजीवन प्रोटेक्शन ॲक्ट खाली येतं तर येऊरमध्ये एवढी बांधकामं कशी काय होऊ दिली महानगरपालिकेने, वन खात्याने आणि पर्यावरण विभागाने? राज्यघटनेतील तरतुदीनुसार, देशाच्या घटनेतील तरतुदीनुसार 48 कलम, 51 कलम असेल, 1972 वाईल्ड प्रोटेक्शन ॲक्ट असेल, याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलं इथे ह्युमन ॲक्टिव्हिटीज अलाउड नाहीत। ह्या नॅशनल पार्क्समध्ये जेवढे आहेत त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट अलाउड नाही यामध्ये। मग ही जी रेती बितीची ज्या गाड्या येतात ही डेव्हलपमेंट झाली, ह्याला जबाबदार कोण? ह्याला राज्य शासन जबाबदार आहे, इथले स्थानिक वन खात्यावाले जबाबदार आहेत, महानगरपालिका जबाबदार आहे, पोलीस जबाबदार आहेत, ही सगळी मंडळी। आणि हा संपूर्ण आता या घनकचऱ्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे। मला सांगा, इथना घनकचरा उचलला कसा जातो? इथे पाणी जर महापालिका देत नाही तर पाणी कुठून येतो? एकीकडे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेन्युइन पेयर्सना टॅक्स भरावा लागतो, करोडो अब्जूचा टॅक्स भरावा लागतो। आणि इथे सुविधा, इथे बघा रस्ते बिस्ते सगळ्यांना करून दिलेले आहेत, पाणी दिलेलं आहे, लाईट दिलेलं आहे, MSEB वाले पण लाखो रुपयाचा भ्रष्टाचार आहे। सगळ्या लोकांचे बंगले आहेत, अधिकारी असतील, वकील असतील, डॉक्टर असतील, कलेक्टर, माजी कलेक्टर असतील, माजी पोलीस अधिकारी असतील, सगळे राजकीय नेते असतील, आमदार, मंत्री, माजी महापौर, सगळ्यांचे बंगले आहेत माझे सोडून। तर आमची काँग्रेसची आग्रही मागणी आहे, हे येऊर बंद झालं पाहिजे। आम्ही भरपूर पत्रव्यवहार केलेला, नाही तर आम्ही PIL करणार आहोत जून महिन्यात जनहित याचिका। पोलीस कमिशनर पार्टी, वन खात्याचे मिनिस्टर पार्टी, पर्यावरण एन्व्हायरमेंट मिनिस्ट्री पार्टी, महापालिका पार्टी, या सगळ्यांना आम्ही पार्टी करून हे सगळे बंगले अधिकृत असतील किंवा अनधिकृत इथे एंट्रीज बंद करा, ते बंगले तसे सडून जाऊ दे। आणि या सगळ्या जमिनी आणि सगळे बंगले, ही सगळी बांधकामं सरकार जमा करा, ही आमची प्रमुख मागणी आहे।